मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि तुम्हाला म्हटलं होतं की फर्स्ट ऑफ ऑल की माझा फेस इग्नोर करा, कारण की मी फुल तेलाने चंपी करून ठेवली आज. कारण की तेलाला केसांना भरपूर असं तेल भेटतच नाही आणि ते काय येतं लावलं की लगेच वॉश केले जातात. त्यामुळे म्हटलं आज रिलॅक्स फील आहे तर आपण मस्त चंपी करून ठेवायला म्हणून. सो इग्नोर इट. आणि तुम्हाला मी सांगते की मी तुम्हाला म्हटलं होतं मागे की मी थोडंसं छोटंसं घरात चेंजेस केलेत. काय केलेत ते मी इन डिटेल्स तुम्हाला पुढे सांगणारच आहे काय केलेत वगैरे. तर माहिती आहे का, घर सजवायला मला फार आवडतं आणि असं डिरेक्ट नाही आपण सजवू शकत, हळूहळू प्रोसेस करायची असते. आणि मी हळूहळू अशी करतच येते आणि भरपूर काही चेंजेस करतच राहते घरामध्ये. जसं मला वाटतं की इकडे थोडंसं चेंजेस करावं, तिकडे चेंजेस करावं, असं काहीतरी माझं बरंच चालू असतं. सो त्यातलेच थोडे चेंजेस मी आता केलेले आहेत आणि अजूनही भरपूर मला करायचे आहेत, जे की माझ्या माइंडमध्ये सेट करून ठेवलेत. पण हळूहळू करणार आहे, असं नाही की एकदमच करावं. थोडे चेंजेस करत राहायचं, म्हणजे आयडिया पण तशा भरपूर येतात. सो अशाच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवते की मी काय चेंजेस केलेत आणि कसं सेटअप केलं आणि कसा लुक वाटतंय. आधीपेक्षा बेटर वाटतं की हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अजून काहीतरी भरपूर चेंजेस मी करणार आहेत हळूहळू आणि जसे करेल तुमच्यापर्यंत सेव्ह करेल, शेअर करेल. आणि माझ्या ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही मोटिवेशन भेटत असेल किंवा आपण घर किती छान ठेवू शकतो, किती सुंदर ठेवू शकतो, घरात राहून आपण काय वेगवेगळं करू शकतो, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला शेअर करणारच आहेत. तर आजचा आपला ब्लॉग आहे तो की मी घरात थोडेफार चेंजेस केले, ते काय केले ते तुम्हाला दाखवते. चला तर मग कंटिन्यू करा. तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल तर सांगते मी तुम्हाला काय ते. चला कंटिन्यू. हॅलो गाईज, तर हा माझा होता टीव्हीचा कॉर्नर आणि असं छान दिसत होता आणि खाली पूर्ण स्पेस होती की जेणेकरून आम्ही सुरुवातीलाच असं काही डोक्यात आलं नाही की बुक्स वगैरे ठेवायला स्टोरेज लागेल. खाली असं स्पेस ठेवून दिला होता आणि त्यानंतर यांचे बुक्स वगैरे बॅग्स असे घरात जागोजागी पडत होते. ठेवत तर मी खूप वेळा नीट होते, पण काय करणार, पिल्ले आहेत शेवटी की ते इथे तिथे पडत होते. फायनली मी यांच्या मागे लागून ह्यांना म्हटलं एक स्टोरेज करून घ्या, म्हणून इकडे बॅगसाठी केलं आणि इकडे त्यांचे बुक्स किंवा खेळणी इतर काही ते XYZ जे की इथे तिथे पडत होते ते की त्या स्टोरेजमध्ये जाऊन राहील असं त्यांनी. आणि सध्या तर त्यांनी त्यांचा सेटअप ओपन तिथे ठेवून दिलेला आहे. लाईक बुक्स वगैरे बैठक वगैरे हे त्यांनी त्यांचं ठेवून दिलेलं आहे. अशापैकी हा छानसा सेटअप इथं झालेला आहे की ज्यांचं बुक आणि स्टोरेज आणि बॅग स्टोरेज मी इथं केलेलं आहे. आणि असा काहीतरी लुक त्या कपाटाचा पण चेंज झालेला आहे की TV युनिटचा असं काहीतरी वेगळं दिसत आहे. तर दिसायला खूप छान वाटत आहे, ते बघायला पण खूप भारी वाटतं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी होम टूर तुम्हाला देणारच आहे पुढे, पण आत्ता जे काही चेंजेस केलेत ते दाखवते. आणि चप्पल स्टँड आणि त्याच्यासाठी ती कार ठेवली ना बाजूला, ती हर्षदक्षिणी त्यांचा सेटअप लावला आहे. त्यामुळे मी आता सध्या काही बोललेलेच नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते. त्यानंतर हा जो माझा कर्टन आहे मधला स्पॅसेसचा, तो कर्टन आहे तिथे. त्यानंतर इकडे माझा आधी डायनिंग टेबल होता, जो की सगळ्यांनी आधी बघितलाच होता की तिथे डायनिंग टेबल असल्यामुळे त्याच्या खाली जे काही मी स्टोरेज ठेवलं होतं ते की जे धान्यासाठी, पण आता मी त्यांच्यासाठी खूप वेगळं केलं. तिथला टेबल काढून टाकलं आणि असं काहीतरी छान युनिट केले तिथं मनाने माझ्या, की डोक्यात काही आयडिया नव्हत्या पण जास्त सुचलं आणि म्हटलं चला असं काहीतरी मोकळं आणि सुटसुटीत असं मला पाहिजे होतं. आणि हे जे कार होतं त्यांच्या दोन, ज्या खूप कॉस्टली आहेत आणि खूप दिसायला छान आहेत, त्यामुळे त्या मी तिथं ठेवून घेतल्या. आणि मस्त झाड आणि इथे 3 फ्लॉवर हे होते माझ्याकडे, ते मी घेतले होते पण त्यात अजून फ्लावर काही सेट केलं. आणि ते फायनली आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावं म्हटलं. आणि ते माझं पार्सल पण आलं की जे मी ऑर्डर केलं होतं की त्यामध्ये काय ठेवायचं. आणि असं काहीतरी लुक होता हा इथे. आणि असं मी सध्या ठेवलेलं आहे, अजून तरी काय असं डेकोरेट केलं नाही की हां हे इथंच पाहिजे, ह्याच्यामध्ये काय पाहिजे असं काहीच नाही सजेस्ट केलं. फक्त जे काही चेंजेस केले ते मी तुम्हाला दाखवते आहे. सध्या तरी मी असंच ठेवलं. इकडे पाण्याचा जार वगैरे ते पण पिल्लसारखं पाणी मागतात, प्युरिफायरवरती आहे. आणि इकडे असं स्टोरेज केलं की जेणेकरून ह्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला पुढे. धान्य म्हणजे 2 पिंप आहेत आणि पोरांचं खेळण्यांचं ठेवलेलं आहे, पिल्लांचं तेच ठेवलेलं, बाकी असं काही ठेवलेलं नाही आहे. आणि छोटंसं घर असल्यामुळे आपल्याला असं व्यवस्थित जिथे काय ॲडजस्ट होईल असं. आता म्हटलं इथे तुमच्यासोबत ब्लॉग हा शेअरच करूयात. तर करताच माझं एक पार्सल आलं. काय होतं तेच आम्ही उत्सुकतेने बघत होतो आणि मागवले तसे 2-3 पार्सल मी, पण त्यामध्ये काय आहे मला कळत नव्हतं की एक्झॅक्ट काय आहे. आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवते की काय पार्सल आले ते. आणि तुम्हाला काय मला काय पार्सल आल्यानंतर कधी पटकन ओपन करते, त्यामध्ये काय आहे, ती वस्तू कशी आहे वगैरे ह्यावरती आपला जास्त फोकस असतो. आणि फायनली हे पार्सल जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं तेच आलेलं आहे की जेणेकरून मी तिथं डेकोरेशन काय केले, त्यामध्ये मला हे फ्लॉवर ठेवायचे होते. ते बऱ्याच दिवसापासून मी मागवले ते फायनली आज आले होते. तर माझ्यापेक्षा पिल्लाची उत्सुकता जास्त होती की बघू मग काय आले, त्याचा स्मेल येते का, त्याला वाटलं ओरिजिनलच आहे, त्याचा स्मेल घेत होता त्याचा. तर छान आले आर्टिफिशियल फ्लावर. तुम्हाला माहिती आहे का, आपण खरे फ्लावर तर नाही ठेवू शकत, ते सुकून वगैरे जातात, पण आर्टिफिशियल फ्लावर आहेत ना खूप छान पद्धतीने तिथे राहू शकते आणि दिसायला खूप भारी होते. आणि क्वालिटी खूप छान आली आहे. आणि 2 मागवले होते मी, फायनली दोन्ही एकाच टाईमला आले, त्यामुळे जास्त आनंद झाला की यार हे फ्लावर मला ब्लॉगमध्ये दाखवायचं होतं तर हे आजच आले. मला वाटलं होतं की येईल की नाही, पण मी म्हटलं जेव्हा येईल तेव्हा दाखवेल. पण फायनली जेव्हा मला आज शूट करायचं होतं तर आजच आलं.
आता मी ते सेटअप करून घेते की कुठल्या ह्याच्यात कुठला छान वाटेल किंवा कसं वाटेल. तुम्ही मला सांगा की कसं मी ठेवल्यानंतर ते योग्य वाटतंय की नाही, सजेस्ट करा. चांगलं वाटत असेल तर नक्कीच तसंच राहू द्या. तुम्ही सांगत असेल तर मी तसं चेंजेस करून बघेल की कसं वाटतंय ते. तर असे ते छोटेवाले आले होते ते मी छोट्या ह्याच्यात फ्लावर ठेवून घेतले आणि मोठेवाले आले होते ते पिंकवरचा दिसतोय ना त्यामध्ये मी सेटअप करून घेतो. त्यात माझी पिल्लाची मला मदत मध्ये चालूच होती आणि छोटंवालं पिल्लू माझं ते खाली गेलं होतं की त्याला सायकल खेळायची होती. मग तो सायकल खेळायला गेला होता. डोर ओपनच ठेवला होता मी, कारण लक्ष पण असायला पाहिजे. तर त्याला सायकल खेळायला खूप आवडते, त्यामुळे तो सायकल खेळायला गेला होता. आणि आम्हीच्या इकडं चाललो होतो की फ्लॉवर पॉट ठेवणं. पण बघूयात की फ्लॉवर आर्टिफिशियल फ्लॉवर कसे दिसतात, ते छान दिसतात का वगैरे, ते आमचं चाललं होतं. तर छोटंसं का घर असे ना कितकं, पण आपला नीटनेटकेपणा, आपली स्वच्छता, आपलं व्यवस्थितपणा, आपलं घर किती छान दिसायला पाहिजे हे आपल्याकडून झालंच पाहिजे. आणि ते हळूहळू करायचं. मी म्हणत नाही की सगळं ॲट अ टाईम केलं पाहिजे. मी बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत चेंज करत राहिले. ह्या झालं की ते माझं चालूच असतं. काही ना काही माझ्या घरामध्ये म्हणा, लाईफमध्ये म्हणा किंवा मी स्वतःमध्ये असे चेंजेस करतच राहते. कोणी असं पहिल्यापासून टापटीप म्हणा किंवा सगळ्या गोष्टींमध्ये नसतं. तर आपणच सगळे हळूहळू करून आपल्यामध्ये काय चेंजेस करता येतील, आपण इथे काय चेंजेस करू शकतो, आपला हा लुक कसा वाटेल, आपलं घर इथे हे केलं तर कसं वाटेल, या गोष्टींमध्ये जास्त लक्ष देऊन असतं माझं की इकडे केलं हे केल्यावर किती छान वाटेल. पण त्यातल्या त्यात माझी 2 पिल्लं आहेत ना, ते फारच हे असतात, गडबड करत असतात. इकडची वस्तू तिकडे किती मी आवरायचा प्रयत्न केला, पण आता ते जरापैकी मोठे झालेत. चला असं छान असं मी फ्लॉवर पॉट सेट केले, तुम्हाला दाखवतेच पुढे. आता मला हे सजेस्ट करा की एलिफंटचं फ्लॉवर पॉट आहे की मी त्यामध्ये काय ठेवू शकते, की काय ॲडजस्ट होऊ शकतं ते मला सांगा. काय तिथे छान दिसेल हे माझ्या डोक्यात अजून काय आलं नाही आहे. मी बरंच बघते की मग त्याच्यामध्ये काय असं छान वाटेल तिथे ठेवल्यानंतर. त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून तरी काही मागवलं नाही आहे. मी बघायचं ट्राय केलं आणि इथे शेजारी तो पाण्याचा जार ठेवला, जेणेकरून पिल्लांना माझ्या लागतोच कंटिन्यू. आणि तो काचेचा असल्यामुळे मी सध्या तिथं ठेवलं आहे. त्यालाही स्पेस शोधायचीच आहे मला, कुठे ठेवू एक्झॅक्ट की ज्यांना. तर आता यामध्ये मी तुम्हाला दाखवते की काय ठेवलेलं आहे, म्हणजे कसं केलं आहे ते. इकडे असं पार्टिशन केले. पार्टिशन करणं महत्त्वाचं होतं ते म्हटले, कारण की मग परत ह्याला वरच्या साईडच्या ह्याला हे इनबॅलन्स होऊ शकतं. खाली ही पिंप ठेवली की ज्याच्यावरती पण भरपूर असं स्पेस मी अजून काहीतरी ठेवू शकते, पण काही ठेवलेलं नाही आहे अजून. आणि सेकंड इकडे मी ही फरशीच ठेवली आहे खाली, प्लाय टाकलं नाही, कारण जेणेकरून मला क्लिनिंग आणि स्वच्छता म्हणजे झाडू वगैरे व्यवस्थित डस्टिंग वगैरे करून घेता येईल. आणि सेकंड साईडच्या डोरला आहे ना असं काय केलं, इकडची एक पिंप ठेवली आणि मुलांचे खेळण्याचा बॉक्स ठेवलेला आहे. असं जास्त काही ठेवण्यासारखं पण नव्हतं, पण हेच वस्तू आतमध्ये गेल्यानंतर दिसायला पण खूप छान वाटतं. त्यासाठी मी हा स्टोरेज करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल की आधीच्या डायनिंग टेबल खाली मी ठेवायची, तर तो लुकपेक्षा हा लुक काहीतरी वेगळाच वाटत होता आणि काहीतरी छान वाटत होतं. त्यासाठी मी करून घेतलेलं आहे. आणि अगदी ते 3 ते 4 दिवसात त्यांनी मला हे करून दिलं. आणि ह्या ज्या शेल्फ म्हणाल तर मी IKEA शोरूमला गेले होते, तिथून आणल्या होत्या, ज्या की तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवल्या आहेत. त्या आता अशा मी लावून घेतलेल्या आहेत, तर कशा वाटतात. आणि हे फ्लॉवर आर्टिशियल फ्लॉवर की जे मी आता असं स्टोअर केलं आहे तिथे त्या फ्लॉवर पॉटमध्ये, कसं वाटतं नक्कीच कमेंट करा. किंवा काही चेंजेस करायचे असेल तर मला सांगा. अजून त्या छोट्यामध्ये मला वेगळं काहीतरी घ्यायचं आहे, ते असंच घरातलं मी ठेवलेलं आहे. आणि हे मस्त असं आर्टिशियल ह्याचंच प्लांट ठेवलं आहे. किती छान वाटतंय तेही कमेंट करा मला. आत्ता असं काहीतरी लुक दिसत होता आणि दिसायला अगदी छान वाटतंय. आपलं घर आपणच सजवायचं, आपणच छान म्हणजे हळूहळू का होईना व्यवस्थित असं छान घर वाटलं पाहिजे, दिसायला पण खूप छान वाटलं पाहिजे, बघता क्षणी फ्रेश वाटलं पाहिजे. असं काहीतरी मी लुक केला होता घराचा चेंजेस. अजून भरपूर काही चेंजेस करणार हळूहळू तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मी. सांगा मी काय काय चेंजेस केले ते तुम्हाला दाखवले आहेत इन शॉर्ट. आणि अजून काय बरेच करणार आहेत तेही तुम्हाला शेअर करणार आहेत. आणि नेक्स्ट व्लॉग आपला नक्कीच वेगळा असेल. चला हां बाय. लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बाय.